भुलेश्वर मंदिरात डिजिटल ऑडिओ गाईडचे लोकार्पण, आधुनिक तंत्रज्ञानातून इतिहासाचा वारसा पर्यटकांपर्यंत. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण एएसआय मुंबई मंडळाच्या वतीने राष्ट्रीय संरक्षित स्मारक असलेल्या पुरंदर तालुक्यातील ऐतिहासिक भुलेश्वर मंदिरासाठी विकसित करण्यात आलेल्या बहुभाषिक डिजिटल ऑडिओ गाईडचे लोकार्पण रविवारी 19 जुलै मंदिर परिसरात उत्साहात पार पडले. या उपक्रमामुळे पर्यटकांना क्यूआर कोड स्कॅन करून मंदिराचा इतिहास, स्थापत्यकला, शिल्पवैभव आणि सांस्कृतिक वारशाची अधिकृत माहिती मोबाईलवर ऑडिओ स्वरूपात सहज उपलब्ध होणार आहे. या डिजिटल ऑडिओ गाईडचे उद्घाटन डॉक्टर अभिजित दांडेकर, सहयोगी प्राध्यापक, डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या हस्ते झाले. यावेळी डॉक्टर गोपाल जोगे, डॉक्टर अभिजित एस. आंबेकर अधीक्षण, पुरातत्वविद, एएसआय मुंबई मंडळ, डॉक्टर MS खान, कालूराम शेंडगे, सरपंच आरती, माऊली यादव, अरुण तान्हाजी यादव, शरद बालासाहेब यादव, इतिहास संशोधक दशरथ यादव, गजाननजी, मांडवरे वरिष्ठ संवर्धन सहाय्यक, एएसआय आणि प्रिन्स कुमार साईट प्रभारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. क्यूआर कोडवर आधारित या बहुभाषिक ऑडिओ गाईडद्वारे पर्यटकांना मंदिराचा इतिहास, स्थापत्य वैशिष्ट्ये, शिल्पकला, प्रतिमाशास्त्र आणि सांस्कृतिक महत्त्व यांची अधिकृत व सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. आपण ह्या मंदिर परिसरामध्ये आम्ही जो ऑडिओ गाईड भुलेश्वर या मंदिराबद्दलची वास्तुशैली, वास्तुरचना आणि महत्त्व लोकांना, भाविकांना किंवा पर्यटकांना कळावं म्हणून हा एक प्रोग्राम आम्ही लॉन्च केलेला आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला स्कॅन करून मंदिराबद्दलची संपूर्ण माहिती इथे आपल्याला मिळेल. ह्या प्रोग्रामच्या अतिरिक्त अजून आम्ही काही ठरवलेलं आहे या मंदिराच्या एकंदरीत विकासाकरता किंवा त्याच्या संरक्षणाकरता, की महत्त्वाचं मंदिरात गेल्यानंतर आपण बघतोय की जी लाईट अरेंजमेंट जी आहे ती इतकी सुबकता वाढवत नाही मंदिराची. तर आमचं आजचं डिस्कशन होतं की याच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची प्रकाश योजना करावी जेणेकरून या मंदिराचं सौंदर्य आणखी वाढेल. ह्या पद्धतीचं सुद्धा आम्ही कार्य करणार आहे लवकरच. जसं आमच्या पुरातत्व अधीक्षक, पुरातत्वविद अभिजित आंबेकर सर सोबत आम्ही आज भेट घेतली असताना आणि ऑडिओ गाईडचं इनॉग्रेशन करत असताना सरांसोबत आम्ही या इथल्या जे इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे आहे किंवा त्याचं प्रकाशाची व्यवस्था आहे त्याच्याबद्दल चर्चा केली आणि याच्यामध्ये आम्ही एक 2 किंवा 3 वॅटचे ज्याच्यामध्ये पूर्ण स्ट्रक्चर्स आणि व्यवस्थित प्रकारे दिसतील याच्याबद्दल आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये याच्यावर काम करणार आहोत आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर आम्ही त्याला ते लावू. त्यामुळे पर्यटकांचा वारसा अनुभव अधिक समृद्ध होण्यास मदत होणार आहे. पंचायत समिती सदस्य माऊली यादव यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या वारसा संवर्धनाच्या कार्याचे कौतुक करत भुलेश्वर मंदिराच्या विकासासाठी स्थानिक प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य देण्याची ग्वाही दिली. इतिहास संशोधक दशरथ यादव यांनी भुलेश्वर मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करत अशा डिजिटल उपक्रमांमुळे विद्यार्थी, संशोधक आणि पर्यटकांपर्यंत प्रामाणिक ऐतिहासिक माहिती प्रभावीपणे पोहोचेल असे सांगितले. डॉक्टर गोपाल जोगे यांनी भुलेश्वर मंदिराच्या इतिहासाचे महत्त्व विशद करत डिजिटल ऑडिओ गाईडमुळे पर्यटकांना अचूक आणि विश्वासार्ह माहिती सहज उपलब्ध होईल, तसेच भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाबाबत जनजागृती वाढण्यास हातभार लागेल असे मत व्यक्त केले. डॉक्टर अभिजित एस. आंबेकर यांनी या प्रकल्पामागील संकल्पना स्पष्ट करत आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वारसा स्थळांची माहिती अधिक आकर्षक, सुलभ आणि परिणामकारक पद्धतीने पर्यटकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कार्य करणाऱ्या एएसआयच्या संपूर्ण टीमचे त्यांनी कौतुक केले. गजाननजी. मांडवरे यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून वारसा संवर्धनासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर होत असल्याची माहिती देत क्यूआर कोड आधारित ऑडिओ गाईड सारखे उपक्रम वारसा संवर्धन, जनजागृती आणि विशेषतः युवा पिढीला भारताच्या सांस्कृतिक वारशाशी जोडण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचा समारोप उपस्थित मान्यवर, लोकप्रतिनिधी, इतिहास अभ्यासक, पत्रकार, नागरिक आणि पर्यटकांचे आभार मानून करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या प्रयत्नांतील हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. भुलेश्वर मंदिर हे ऐतिहासिक आणि प्राचीन शिल्पकलेचा एक अतिशय सुंदर असा मौलिक ठेवा आहे. या ठिकाणी भारतीय पुरातत्व खात्याच्या वतीनं ऑडिओ ट्रॅक
तयार करून लोकांच्यापर्यंत पर्यटकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पुरातत्व खातं करत आहे. मला वाटतं की आता भुलेश्वर मंदिराचा हा परिसर, इथला निसर्ग, इथला जुना इतिहास, शिल्पकला, हा सगळा मंदिराचा इतिहास त्याच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या बाहेर पर्यटकांच्या पर्यंत जाईल. आणि इथं पर्यटक वाढल्यानंतर पुरंदरचा हा जो करापाठाचा परिसर आहे, तर भुलेश्वरला हे मंदिर पाहण्यासाठी आल्यानंतर त्यांना जेजुरीला जाता येईल, सासवडला जाता येईल, पुरंदर किल्ला, मल्हारगड असा सगळा पर्यटनाचा परिसर या ठिकाणी निहाळता येईल. आणि तो रोजगार या निमित्ताने या परिसरामध्ये वाढेल, तरुणांना रोजगार मिळेल, पर्यटनाची आर्थिक उलाढाल त्या निमित्ताने वाढल्यास मिळेल. आम्ही 3 लँग्वेजेसमध्ये लॉन्च केला आहे, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. आणि आम्ही पद्धती फॉलो करतोय, आम्ही रिसर्च करतोय, टीमच रिसर्च करतोय. त्याच्याबद्दल नंतर ते फायनलाइज करून आम्ही रेकॉर्डिंग पण करतोय. आणि रेकॉर्डिंगच्या नंतर पोस्ट प्रोडक्शनच्या नंतर हे इनॉग्रेशन आणि सगळं असतं. आमचं बेसिक उद्देश एकच आहे दॅट लोकांना ॲक्युरेट इन्फॉर्मेशन पोचायला पाहिजे. अँड नॉट जस्ट ते जे मिथिकल स्टोरीज असतात ते फक्त रिलिजियस पर्स्पेक्टिव्ह नाही, इकडे हिस्ट्री आहे आणि हिस्ट्रीला पण इतकंच महत्त्व पाहिजे. सो दॅट इज द मेन एम जे ASI मुंबई सर्कलचं आहे. अँड दॅट्स व्हॉट वी आर ट्राईंग टू डू. महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या या कड्याकोपऱ्यामध्ये जह्याद्रीच्या खोऱ्यामध्ये असलेलं देखणं, पौराणिक आणि ऐतिहासिक असा एक समेट असलेलं अत्यंत देखणं शिल्पसंस्कृतीने नटलेलं भुलेश्वर मंदिर. वास्तविक पाहता गेल्या काही वर्षामध्ये भारतीय पुरातत्व विभागाने या इकडे चांगली डेव्हलपमेंट केलेली आहे. निश्चितच आज आधुनिक तंत्र आणि इतिहास असा एक चांगला संमेळ घडणार आहे. ऑडिओ कल्चर याच्यामधनं पुढे येत आहे आणि या ऑडिओच्या माध्यमातून येणारे पर्यटक भाविक या सर्वांना शिल्पसंस्कृतीचा आणि धार्मिक संस्कृतीचा एकत्र अभ्यास आणि कथाकथन सुद्धा ऐकायला मिळणार. एक नवी पर्वणी या पर्यटकांसाठी भाविकांसाठी आहे. त्यामुळे निश्चितच या मंदिराच्या या विकासामुळं पर्यटनाला तर वाव मिळणारच आहे, पण शिल्पसंस्कृतीची ही लोककथा निश्चितच संपूर्ण जगभर जाईल असा विश्वास व्यक्त करायला काहीच हरकत नाही. मी प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज. शिल्प आढळतं. या महाभारताच्या कथाशिल्पामध्ये आपल्याला 18 दिवस जे महाभारताचं युद्ध झालं, तर त्या युद्धाच्या संबंधित सर्व शिल्प आपल्याला या शिल्पामध्ये दिसून पडतात. त्यामध्ये पहिलं जे शिल्प आहे तर तो पहिला शिल्पपट्टा हा द्रौपदी स्वयंवराचा. आणि द्रौपदी स्वयंवर झाल्यानंतर त्यानंतर कौरव पांडवामध्ये वैर वाढतं आणि त्या वैराची परिणती शेवटी महाभारताच्या युद्धामध्ये जी होती, तर या युद्धाची सुरुवात आपल्याला सुरू झालेली आहे. यामधले जे महाभारताच्या कथानकातले जे महत्वाचे हिरो आहेत, नायक आहेत, तर त्या नायकांची ओळख आपल्याला त्यांच्या रथावरच्या प्रतीकाच्या आधारे आपल्याला करता येते. तर यामध्ये पहिलं जे प्रतीक आहे हे हल आहे, नांगर. तर नांगर हे दुर्योधनाचं प्रतीक आहे. दुर्योधनाच्या रथावर नांगर असायचा, कारण तो बलरामाचा शिष्य होता. तर या दुर्योधनाचं युद्ध आपल्याला युधिष्ठिराशी होत असलेलं दिसतं. तर युधिष्ठिराच्या याच्यावर हा एक मुख दिसतो. तो जो मृदंग असतो, त्या ड्रम असतो, त्या ड्रमाशी संबंधित असतो, कारण तो फक्त जन्म हा यक्षाशी संबंधित आहे किंवा यमधर्माशी संबंधित आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला धर्माचं शिल्प दिसतं. आणि धर्म हा दुर्योधनासोबत युद्ध करतात. इथून हे मग युद्ध सुरू झालं दिसतं. इथे मग शल्याने त्या हत्तीला मारलं आणि हत्तीच्या सैन्याचा जो पराभव केला, शल्य पर्वामध्ये जी कथा येते, तर त्या संबंधित एक कथाशिल्प याकडे दिसतं. आणि इथे आपल्याला मग हे अर्जुन आहे आणि अर्जुनाच्या रथावर आपल्याला हा हनुमान दिसतो. आणि या रथाचा सारथी म्हणून आपल्याला इथं कृष्ण नारायण दिसतो. नारायण रूपामध्ये तो 4 हाताचा आहे, त्याच्या हातामध्ये चक्र आहे आणि तो 2 हाताने रथाचं चालन करता येते दिसतात. आणि इथे आपल्याला दिसतो हा द्रोण पर्वातला प्रसंग. द्रोण पर्वामध्ये दृष्टद्युम्नाने द्रोणाचार्याला जे मारलेलं आहे, तर ते कथाशिल्प या ठिकाणी दिसतं. तर हा आहे दृष्टद्युम्न. कारण याचा जन्म हा यज्ञातून झाला असल्यामुळे त्याच्या कथेचं, त्याच्या रथाचं जे आपल्याला पताका दिसते, ती पताका ही मेषाच्या रूपामध्ये आहे. तर हे या ठिकाणी दिसते. आणि हा जो आहे हा द्रोणाचार्य. द्रोणाचार्य गुरु असल्यामुळे त्यांच्या रथावर आपल्याला हे कुंभाचं अंकन दिसते, कारण त्याच्या रथाचं प्रतीक ते कुंभ होतं. या दोघांचं युद्ध आपल्याला इथे होत असलेलं दिसतं. आणि ह्या सगळ्या कथा त्या प्राणी, पक्षी
आणि या सगळ्यांनी त्या ऐकल्या आणि त्या ऐकून त्या कथांचा प्रचार प्रसार झाला असं सांगितलं जातं. तर भारतामधलं जे दुर्मिळ आणि लोकप्रसिद्ध जे साहित्य होतं तर त्या साहित्यामध्ये या पैशाची भाषेतल्या बृहत्कथेचा उल्लेख केला जातो. पुढे मग एक सोमदेव नावाचा साहित्यिक होता जो 10व्या शतकामध्ये झाला. तर या साहित्यिकाने या कथांचं संकलन केलं असं सांगितलं जातं आणि हे जे कथांचं संकलन आहे हे संकलन पुढे कथा सरित सागर या नावाने लोकप्रसिद्ध पावलं किंवा लोकांपर्यंत पोहोचलं असं सांगितलं जातं. तुमचं नाव? गोपाल जोगे. तर असं हे एक महत्वाचं शिल्प किंवा वैशिष्ट्यपूर्ण शिल्प आपल्याला हे भुलेश्वर मंदिरामध्ये बघायला मिळतं.